धडगाव बाजारात धक्कादायक चित्र, आईकडून चिमुकल्यांना गुटख्याचं सेवन। धडगाव बाजार परिसरात एक अत्यंत चिंताजनक आणि समाजाला विचार करायला लावणारी घटना समोर आली आहे। बाजारात बसलेली एक महिला आपल्या 2 लहान चिमुकल्या मुलांसोबत दिसून आली। विशेष म्हणजे ही महिला स्वतः गुटख्याचं सेवन करत असतानाच त्या निष्पाप बालकांनाही तोच घातक पदार्थ खायला देत असल्याचे दृश्य अनेक नागरिकांनी पाहिले। अतिशय लहान वयात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे बालकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकते। यामुळे तोंडाचे आजार, कुपोषण, व्यसनाधीनता तसेच मेंदूच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते। मात्र अशा बाबींविषयी अज्ञान, दारिद्र्य आणि जनजागृतीचा अभाव यामुळे अशा घटना घडत असल्याचे वास्तव समोर येत आहे। या घटनेमुळे उपस्थित नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून बालकांचे आरोग्य व संरक्षण याबाबत प्रशासन, आरोग्य विभाग आणि समाजसेवी संस्थांनी तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे। बालहक्क संरक्षण कायदे असूनही अशा घटना घडत असतील तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे। ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून समाज म्हणून आपण कुठे कमी पडतो आहोत याचेही विदारक चित्र आहे। बालकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी जनजागृती, समुपदेशन आणि कठोर उपाययोजना आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार, नमस्कार।